गणपती बाप्पा मोरया. प्राचीन काळात तारक नावाचा एक महापराक्रमी दैत्य होऊन गेला. त्याने ब्रह्मदेव यांना प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली. त्याच्या तपामुळे ब्रह्मदेव हे प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन म्हणाले, वत्स, अभिष्ट वर माग. त्याने ब्रह्मदेव यांना नमस्कार केला आणि म्हणाला, प्रभू, मी तिन्ही लोकांचा अधिपती होण्याचा आणि कधीच कोणाकडून परास्त न होण्याचा वर द्या. असेच होईल असे म्हणून ब्रह्मदेव अंतर्धान पावले. मग त्या दैत्याने विस्तारवादी धोरण स्वीकारून पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळ या तिन्ही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे सर्व लोक त्रस्त झाले. देवता, ऋषीमुनी आणि सज्जन वृंद भयभीत होऊन डोंगरदऱ्यात जाऊन राहू लागले. त्यांना यज्ञ आदी कर्म लपून करावे लागत होते. म्हणून ऋषीमुनी आणि ब्राह्मण यांनी विचार केला की या संकटातून मुक्त होण्यासाठी महादेव यांना जागवले पाहिजे. म्हणून त्यांनी जप, तप, होम, ध्यान, भजन, कीर्तन केले, पण काहीच उपयोग झाला नाही, कारण महादेव हे समाधीत लीन होते. मग महादेवांना जागवण्यासाठी देवता, ऋषीमुनी आणि ब्राह्मण यांनी भगवती शिवाची आराधना केली. तेव्हा देवीने अत्यंत सुंदर भिलनीचा वेश धारण केला. त्यांचे लावण्य मनमोहक होते. त्या महादेवासमोर जाऊन सुगंधित फुले तोडू लागल्या आणि कामदेव यांच्या मदतीने महादेव यांच्या मनात मोह उत्पन्न करू लागल्या. त्यामुळे महादेवांची समाधी भंग झाली. त्यांनी जबरदस्तीने आपल्याकडे आकर्षित करणाऱ्या भिलनीकडे मोहपूर्ण नजरेने पाहिले. लगेच ती भिलनी अदृश्य झाली. तेव्हा महादेव यांच्यापासून मोह नावाच्या पुरुषाची उत्पत्ती झाली. हा मोह दिसायला खूपच सुंदर होता. महादेवांची स्मृती जागृत झाल्यावर त्यांच्या लगेच लक्षात आले की ही देवी पार्वतींची लीला आहे, जी त्यांनी कामदेवाच्या मदतीने केली आहे. त्यांना खूप राग आला. त्यांनी कामदेवाला शाप देऊन भस्म केले. कामदेव हे अत्यंत व्याकुळ झाले. शरीर भस्म झाल्यावर शापमुक्त होण्यासाठी त्याने भगवान महोदर यांची आराधना सुरू केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान महोदर हे प्रसन्न झाले आणि कामदेव समोर प्रकट झाले आणि म्हणाले, वरदान मागा कामदेव. कामदेव हे भगवान महोदर यांना नमस्कार करत म्हणाले, प्रभू, महादेवांच्या शापामुळे माझे शरीर जळाले आहे. प्लीज मला निरोगी करा. माझे कष्ट दूर करा. भगवान महोदर म्हणाले, वत्स, महादेवांचा शाप नष्ट करणे अशक्य आहे. तरीही तुझ्या सुखासाठी मी तुला दुसरे शरीर देऊ शकतो, जिथे तू आनंदाने राहू शकतो. तू तरुण स्त्री, सुगंधित पुष्प, मधुर गायन, मकरंद रस आणि पक्ष्यांच्या मधुर कलशात निवास कर. उद्यान, वसंत ऋतू आणि चंदन वगैरे ही तुझी निवासस्थाने आहेत. विषयी व्यक्ती, मंद पवन, सुंदर घर, नवीन वस्त्र आभूषण ही सर्व तुझी शरीरे आहेत. या शरीराद्वारे तू देवतावर पुन्हा विजय प्राप्त करशील. अशा प्रकारे तुझी मनोभू आणि स्मृतिभू ही 2 नावे असतील. कामदेव हे हात जोडून म्हणाले, प्रभू, ही सर्व अव्यक्त शरीरे आहेत. प्लीज मला व्यक्त शरीर प्रदान करा. त्यावेळी भगवान महोदर म्हणाले, तुला द्वापर युगात व्यक्त शरीर प्राप्त होईल. द्वापर युगात परमात्मा श्रीकृष्ण हे पृथ्वीवर अवतार धारण करतील. तेव्हा त्यांचा पुत्र प्रद्युम्न तू असशील. हे ऐकून कामदेव हे अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी भगवान महोदर यांना नमस्कार केला. त्यांना परिक्रमा घातली. त्यांची स्तुती केली. त्यानंतर भगवान महोदर हे अंतर्धान पावले. इकडे शिवपुत्र षडानंदने म्हणजे स्वामी कार्तिकेय यांनी सुद्धा भगवान गणेश्वर यांची उपासना केली. तेव्हा प्रसन्न होऊन त्यांनी दर्शन दिले आणि म्हणाले, वत्स, वर माग. स्वामी कार्तिकेय बोलले, प्रभू, तुमच्या कृपेव्यतिरिक्त मला काही नको. मला तुमची भक्ती प्रदान करा. भगवान गणेश्वर म्हणाले, वत्स, माझी अनन्य भक्ती तर राहीलच, पण मी तुला आणखी एक वर देतो. तू तारकासुराचा संहार करण्यास अत्यंत सक्षम होशील. हे वरदान देऊन
भगवान गणेश्वर हे अंतर्धान पावले. नंतर कुमार कार्तिकेय हे आपल्या घरी परत गेले. इकडे देवतांना कळाले की भगवान महोदर यांनी कुमार कार्तिकेयला तारकासुराला मारण्याचा वर दिला आहे. ते सर्व एकत्र झाले आणि कुमार कार्तिकेय यांच्याकडे गेले आणि तारकासुराचा वध करा अशी प्रार्थना करू लागले. तेव्हा कुमार कार्तिकेय यांनी महादेव आणि देवी पार्वतीची आज्ञा घेतली आणि शिवगणांची सेना घेऊन रणांगणात आले. तारकासुर आणि कुमार कार्तिकेय यांच्या सेनेचे भयंकर युद्ध झाले. कुमार कार्तिकेय यांची सेना जिंकली आणि तारकासुर हा त्यांच्या हातून मारला गेला. त्यामुळे देवगण हे पुन्हा प्रबळ झाले आणि त्यांनी पुन्हा आपले स्वर्गावर आधिपत्य स्थापन केले. फ्रेंड्स, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की महादेव मोहित झाल्यामुळे जो मोह नावाचा पुरुष निर्माण झाला त्याचे काय झाले? तर ऐका. मोहाला दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी आपला शिष्य बनवले आणि त्याला सूर्य उपासनेचा आदेश दिला. मग मोहासुराने एकांत अरण्यात जाऊन निराहारी राहून 1000 दिव्य वर्षे तपश्चर्या केली. त्याची कठोर तपश्चर्या बघून भगवान सूर्य यांना प्रकट व्हावेच लागले. त्यांनी मोहासुराला दर्शन दिले आणि वर मागण्यास सांगितले. तेव्हा मोहासुराने त्यांना नमस्कार केला, त्यांची पूजा केली आणि स्तुती करताना म्हणाला, प्रभू, मला सगळीकडे विजय मिळावा, मी त्रिलोकाचा अधिपती बनावं आणि मला कसलाही रोग होऊ नये. सूर्यदेव हे तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. मग तो परत आला आणि वरदान प्राप्त झाल्याची न्यूज शुक्राचार्य यांना दिली. तेव्हा दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी दैत्यराज या पदावर त्याचा अभिषेक केला. त्याचे लग्न दैत्यप्रवर प्रमादासुराने आपली पुत्री मदिरा बरोबर केले. नंतर त्याने दिग्विजयासाठी प्रस्थान केले. सर्व देवता, मनुष्य, नाग, यक्ष, किन्नर आदीवर विजय प्राप्त करून त्रैलोक्याधिपती बनला. त्याच्या क्रूर शासनात देवता आणि मुनी अत्यंत पीडित झाले. धर्मकर्माचा लोप झाला. ब्राह्मणांच्या उपजीविकेचे साधन समाप्त झाले. देवता हे त्याच्या भीतीने दऱ्याखोऱ्यात वनात लपले. निरपराध प्रजा मोहासुराच्या अत्याचाराने त्रस्त झाली. सर्व विचार करत होते की या असुराच्या अत्याचारातून मुक्तता कशी मिळवावी. तेव्हा सूर्यदेव हे प्रकट होऊन म्हणाले, मूषक वाहन भगवान महोदर यांची आराधना करा, तुमची सर्व संकटे दूर होतील. सूर्यदेव यांचे बोलणे ऐकून देवगण आदींनी भगवान महोदर यांना प्रसन्न करण्यासाठी घोर तपश्चर्या केली. भगवान महोदर सुद्धा प्रसन्न झाले आणि प्रकट होऊन म्हणाले, तुम्हाला काय हवंय? सगळेजण भगवान महोदर यांना बघून आनंदित झाले. त्यांनी भगवान महोदर यांना नमस्कार केला आणि म्हणाले, प्रभू, आम्ही सर्व मोहासुराच्या अत्याचाराने त्रस्त झालो आहोत, आमचे रक्षण करा. भगवान महोदर यांनी प्रसन्न होऊन अभयदान दिले आणि म्हणाले, देवांनो, मुनींनो, तुम्ही सर्व चिंताचा त्याग करा. मी सर्व जगाच्या रक्षणासाठी, हितासाठी प्रबळ दैत्य मोहासुराचा संहार करेल. तुम्ही सर्व युद्ध करण्यासाठी तयार व्हा. इकडे देवर्षी नारद यांनी मोहासुराला जाऊन सांगितले की भगवान महोदर यांनी तुझा वध करण्याचे ठरवले आहे, म्हणून अनिष्ट होण्या अगोदर त्यांना शरण जाण्यातच तुझे कल्याण आहे. एवढे बोलून देवर्षी नारद तिथून निघून गेले. मोहासुराने राजपुरुष शुक्राचार्य यांच्याशी सल्ला मसलत केली तर शुक्राचार्य म्हणाले, भगवान महोदर हेच विश्वाचे कर्ता आणि लय करणारे आहेत. त्यांनीच देव आणि दैत्य उत्पन्न केले आहेत. तेच कालाचे महाकाल आहेत. त्यांच्यासाठी आपलं पर्क कोणी नाही. म्हणून तू निर्भय होऊन त्यांना शरण जा, ते नक्कीच तुझा स्वीकार करतील. हा संवाद चालू असताना भगवान महोदर यांचा दूत म्हणून भगवान श्रीहरी तिथे आले. मोहासुराने सन्मानपूर्वक त्यांना आसन दिले आणि म्हणाला, प्रभू, तुम्ही येथे अचानक कसे आलात? श्रीहरी म्हणाले, मोहासुर, मी महोदराचा दूत आहे. त्यांनी संदेश दिला आहे की जर तू देव, ऋषी, मुनी, ब्राह्मण आणि सर्व धार्मिक स्त्री पुरुषांच्या सुखात व्यवधान उपस्थित करणार नाहीस असे वचन देत असशील आणि त्यांना शरण येणार असशील तर ते तुला क्षमा करतील,
नाहीतर रणक्षेत्रात तुझा वध निश्चित आहे. मोहासुराचा मोह आणि गर्व भंग झाला. त्याच्या मनात ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न झाला आणि तो श्रीहरी यांना म्हणाला, देवदूत, त्यांना सांगा मी त्यांना शरण आलो आहे. त्यांनी माझ्या नगरात येऊन मला त्यांचा आदर सत्कार करण्याची संधी द्यावी, ही विनंती आहे. श्रीहरी यांनी त्याची प्रशंसा केली आणि भगवान महोदर यांना संदेश ऐकवला. मग भगवान महोदर हे मोहासुराच्या नगरात गेले. तिथे त्याने त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. अत्यंत श्रद्धापूर्वक भक्तिभावाने षोडोपचारे त्यांची पूजा केली. त्यांच्या सर्व आज्ञा पाळण्याचे वचन दिले. मग त्याने सुदृढ भक्तीची याचना केली. भगवान महोदर हे इच्छित वरदान प्रदान करून अंतर्धान पावले. मोहासुराने त्यांच्या सर्व आज्ञांचे पालन करून सगळीकडे सुख शांती स्थापित केली. फ्रेंड्स, भगवान गणेश यांनी महोदर अवतारात दुर्बुद्धी आणि ज्ञानारी या असुरांचा संहार केला होता. एकदा काय झाले, दुर्बुद्धी नावाचा दैत्य खूपच प्रबळ झाला होता. त्याच्या अत्याचाराने त्रस्त होऊन देवतांनी भगवान महोदर यांना निवेदन केले की आमचे रक्षण करा. तेव्हा देवांना अभय प्रदान करून भगवान महोदर यांनी दैत्यराज दुर्बुद्धीचा वध केला. तेव्हा त्याचा पुत्र ज्ञानारीने प्रतिशोध घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तो सल्ला घेण्यासाठी दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्याकडे गेला. त्यांनी त्याला महादेवांना प्रसन्न करण्याचा सल्ला दिला आणि पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय मंत्राची दीक्षा दिली. त्यानंतर ज्ञानारीने निर्जन वनात जाऊन अनुष्ठानपूर्वक तपश्चर्या केली. त्याच्या कठोर तपश्चर्येने महादेव प्रसन्न झाले आणि प्रकट झाले. महादेवांचे दर्शन प्राप्त होताच त्याने हर्षित मनाने सर्वत्र विजयाचे आणि निर्भयतेचे वरदान मागितले. वरदान देऊन महादेव अंतर्धान पावले. वरदान प्राप्त होताच ज्ञानारीने विशाल असुर सेना एकत्रित केली आणि सर्व लोकांवर विजय प्राप्त केला. त्याचे सर्वत्र निरंकुश शासन प्रस्थापित झाले. त्याने सर्व कर्मावर प्रतिबंध घातला. छळ, अनीती, अनाचार, अधर्म, असत्य, हिंसा, अपहरण या गोष्टी वाढल्या. त्याच्या अत्याचाराने धरती थरथर कापू लागली. धरतीने देवांकडे जाऊन रक्षणासाठी प्रार्थना केली. देव, ऋषीमुनी हे सुद्धा विवश, असहाय्य आणि भयभीत होते. ते सर्व भगवान श्रीहरी यांच्याकडे गेले आणि म्हणाले, प्रभू, ज्ञानारीच्या अत्याचाराने पीडित झालेली धरती तुमच्याकडे रक्षणाची प्रार्थना करण्यासाठी आली आहे. हे नाथ, त्याच्या अत्याचाराने आम्ही सर्व त्रस्त झालो आहोत. प्लीज आमचे रक्षण करा. तेव्हा भगवान श्रीहरी म्हणाले, देवांनो, तुम्ही सर्व गणेश्वर यांची उपासना करा. तुमची सर्व दुःखे दूर होतील. तुम्ही त्यांच्या दशाक्षरी मंत्राचा जप करून त्यांना प्रसन्न करा. तेव्हा देवांनी श्रीहरी यांनी सांगितल्याप्रमाणे भगवान महोदर यांची आराधना प्रारंभ केली. भगवान महोदर हे प्रसन्न झाले. त्यांनी विष्णुप्रिय लक्ष्मी यांना स्वप्न देऊन सांगितले की तुम्ही अगोदर पुत्राची कामना केली होती, ती पूर्ण करण्यासाठी मी तुमच्या पुत्राच्या रूपात प्रकट होईल. विष्णुप्रिय लक्ष्मी खूपच प्रसन्न झाल्या आणि त्यांची निद्रा भंग झाली. तेव्हा त्यांच्या शय्येवर एक अलौकिक शिशु झोपलेला होता. हरिप्रियाने त्याला लगेच उचलून घेतले आणि त्याच्यावर त्या प्रेम करू लागल्या. त्यावेळी त्यांना पूर्ण आनंदाची अनुभूती झाली, म्हणून त्यांनी त्याचे नाव पूर्णानंद ठेवले. इकडे महादैत्य ज्ञानारीला सुद्धा पुत्र झाला. त्याने त्याचे नाव सुबोध ठेवले. सुबोधच्या मनात पूर्णानंद महोदर यांच्याबद्दल नितांत श्रद्धा होती. तो निरंतर त्यांचे स्मरण, ध्यान आणि जप करत असे. तो आपले पिता ज्ञानारी समोर भगवान महोदर यांचे गुणगान करत असे, पण हे त्याचे पिता ज्ञानारी यांना बिलकुल आवडत नसे. ज्ञानारीने बऱ्याच वेळा आपल्या पुत्राला समजावले, महोदर मध्ये काहीच सामर्थ्य नाही आणि तो जगदीश्वर सुद्धा नाही. जगदीश्वर मी आहे, कारण मी सर्व जगावर शासन करतो, म्हणून त्याचे नामस्मरण करणे व्यर्थ आहे. पण सुबोधने त्याचे काही ऐकले नाही. त्यामुळे ज्ञानारीला क्रोध आला आणि म्हणाला, अरे दुष्टा, सांग, तुझा पूर्णानंद महोदर कुठे आहे? मी तिथे जाऊन त्याला मारून टाकतो. सुबोध म्हणाला, ते अंतर्यामी आणि सर्वसमर्थ प्रभूला मारणे तर दूरच राहिले,
त्यांना साधा स्पर्श सुद्धा कोणी करू शकत नाही. ते धरती, आकाश, जल, वन, पर्वत, सरिता, अणु, परमाणु आदीमध्ये सगळीकडे व्याप्त आहेत. या जगात जेवढे काही जीव आहेत त्यांच्यात त्यांचाच निवास आहे, अगदी तुमच्यात आणि माझ्यात सुद्धा. मूषक वाहन महोदर विद्यमान आहेत. ज्ञानारीचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि तो म्हणाला, जर तुझा महोदर सगळीकडे आहे तर दिसत का नाही? जर तो समोर आला तर मी लगेच त्याला मारून टाकीन. त्याच वेळी एक भयंकर आवाज झाला आणि मूषक वाहन गजमुख प्रकट झाले. ज्ञानारी तर समजूच शकला नव्हता ते कोण आहेत, कुठून आलेत. त्या अगोदरच महोदर यांनी त्याला मारले. ज्ञानारी मात्र सर्व जगात सुख शांती प्रस्थापित झाली. फ्रेंड्स, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.